सात्विकं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मंगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगाकरू प्रथम नाम पांडुरंगाकरू प्रथम नाम प्रथम नाम पांडुरंगाकरू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका आत्मरूप गणेश केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी आता। ओम नमो जिगणनायका एकदंता वरदायका स्वरूप सुंदर विनायका करी कृपा मजवरी। आता नमो ब्रह्मकुमारी हंसारूढ वागीश्वरी विना शोभे दक्षिण करी विजय मूर्ती सर्वदा। नमन माझे गुरुवर्या सुखी मूर्ती करुणालया संत श्रुतयाच्या पाया भेदा भेद करुणी। आता नमो श्री पांडुरंगा त्वा यावे कथेची या प्रसंगा निरसुनी माझिया भवसंघा करी कृपा मजवरी। आता येथे साह्य मज करावे देवा तुझी गे सेवा सकळ गोवा उगोणी काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या विठाला 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 तुटे भवरोग संचित क्रियमान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म। प्रस्तुत प्राप्त स्थळी पावन पुण्यक्षेत्र मौजे आरळ गेल्या वर्षापासून भव्य दिव्य स्वरूपाचा हा अखंड हरिनाम सप्ताह एकच शब्द सांगू का इथं उभं राहिल्या वाटले पंढरपूर मध्येच कीर्तन आहे। टाळ्या बाजीला पाहिजे तुमचाच मोठेपणा आहे कळायला पाहिजे आपल्याला काय चाललंय। आमच्याकडे एक माणूस आहे त्याच्याकडून बोललेले कळत नाही शिवाय देते तुमचंच चला जसं गाव आहे तुम्ही इकडे बघा तुम्ही काय ताण घ्यायचा नाही तुम्ही आपल्याकडे बघायचं फक्त तुम्हाला लय ताण काऊनच घालेले थार हे का नाही काय ताण घेऊ नका कीर्तन आहे का विठाला विठाला सर्व गावकरी मंडळी आणि विशेषत्वानं महाराज सगळी तरुण मंडळी आणि या तरुण मंडळीनं महाराज अखंड हरिनाम सप्ताहासाठी हट्ट केला
आणि 550 खेड्याला मधल्या सप्तेला लाजवील असा खेडा सप्ताह तुमच्या गावामध्ये उभा केला. त्या सर्व तरुण मंडळाला कोटी कोटी प्रणाम आहेत महाराज. कारण काय, म्हाताऱ्या माणसाचं इकडे कामच नाही. पानं पिकली आहेत कवा वारायला गळून पडतील काय सांगा, आहे का नाही. म्हणून इकडे काम कोणाचं आहे, तरुण जाण्यासाठी तरुणच पाहिजे. कळते ना तुम्हाला, नाही कळलं पंगत आहेच उद्या, ताणच घ्यायचं नाही, यायचंच 5 वाजता. तरुण जाण्यासाठी तरुणच लागतात. आणि सगळी भाग्यवंत नटे हरिकीर्तनात. आणि या नावानं, नाहीतर सांगू का खरंच, मी खरं बोलणारा माणूस आहे. जेवढे मोठे गाव आहेत ना त्याच्यातले सगळे तरुण बिघडले. पण खरं तुमच्या गावच्या तरुण मंडळीचं कौतुक आहे महाराज. ते अखंड हरिनाम सप्ताहामध्ये येतात आणि जसं काही घरचं लग्नाचा कार्यक्रम आहे इतक्या वेळेला फोन लावतात. फोन उचलता उचलता बॅटरी डिस्चार्ज झाली, इतक्या वेळेला फोन लावतात. एवढे महाराज या तरुण मंडळीचा अट्टहास आहे. भगवान परमात्मा त्यांना सुख समृद्धी आयुष्य आरोग्य प्राप्त करो. आणि ज्याचे नाही झाले ते छ परमात्मा कृपा करो. विठाला विठाला थाटामाटामध्ये गावाच्या नावाला शोभेला 6 अखंड हरिनाम सप्ताह. आणि त्यामध्ये ग्रंथरज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तथा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा, ज्यांच्या मुखारविंदातून तुम्ही कथा श्रवण करत आहात, परमस्नेह परमश्रद्धेय मानोलीकर महाराज आज तेही या कीर्तन सेवेमध्ये उपस्थित आहेत. गेल्या वर्षी मी आलो होतो पण तुम्ही नव्हते. का नव्हते मला मग कळालं, कारण मी दुसऱ्याच्या नावावर आलो होतो. मी दुसर परण्या होतो. या वर्षी कुंकाचा आहे, पण कुंकू माघाऱ्या चौकटीला लावून गेलेत. मला कुंकूच लावलं नाही, माघाऱ्याच तारीख घेतली मला मग सांगितलं विठाला विठाला. थाटामाटामध्ये भव्य दिव्य स्वरूपामध्ये सुंदर प्रकारच्या मंडप डेकोरेशन मध्ये उत्कृष्ट प्रकारची ध्वनी सेवा आपल्याच गावामधले भगवानरावजी चव्हाण आपल्या परिसरामध्ये. आणि अखंड हरिनाम सप्ताहासाठी अशी सिस्टीम महाराज कुठंच नाही, कुठंच नाही. हो, म्हणून सुंदर प्रकारचे, कारण जिथे मी जातो त्यांची सिस्टीम अशी असते ना. आणि मी आशीर्वाद दिला, एका सिस्टीमच्या 2-2, 3-3 होतात. हा, एका गावात अशी सिस्टीम होती, मी त्याला आशीर्वाद दिला, त्याच्या 3 सिस्टीम झाल्या. त्याने कीर्तन संपलं की 2000ची नोट आणून दिली. पण आता 2000च्या नोटा बंद झाल्यात भगवानराव. 500 रुपये दिले तरी काही हरकत नाही, भागून घेऊ आपला घरचा मामला. हे विठाला विठाला. त्या सिस्टीमचे ऑपरेटिंग करण्यासाठी आमची परमस्नेही परमित्र त्र्यंबकजी पाटील करंजीकर तेही आलेले आहेत. गान गंधर्व गायनाचार्य हरिभक्त परायण, ज्यांच्या रक्तामध्ये भजन आहे महाराज, ज्यांच्या रक्तामध्ये भजन आहे, त्यांच्या वडिलापासून. कारण काय, परमार्थामध्ये नावलौकिक करायचं असेल तर त्याला अनुवंशिकता लागत असते. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, या न्यायानं त्यांच्या वडिलांनी भजनामध्ये आयुष्य घालवलं होतं आणि तेही भजनामध्ये आहेत. असे महाराज नांदेड जिल्ह्याचं वैभव हरिभक्त परायण सुधीरजी महाराज पळशीकर. त्याचबरोबर आपल्या परिसराचं वैभव गोविंदजी महाराज, जनार्दन महाराज, ही सगळी टाळकरी मंडळी. इकडे पांडुरंग महाराज, माऊली महाराज, रेवलगावकर महाराज, आमचे बापूराव महाराज, सर्व भजनी मंडळी. आणि मराठवाड्यामध्ये आपल्या तालावर लोकांना नाचवणारं महाराज, फार कमी वयामध्ये, मूर्ती लहान
पण कीर्ती महान असं ज्यांनी नाव लौकिक कमावलेले असे चंद्रकांतजी महाराज टेंभुर्णीकर ते सुद्धा इथं उपस्थित आहेत. म्हणून आजचं कीर्तन असं आहे, वऱ्हाड जोरदार आहे, नवरदेव थोडा कमजोर आहे, म्हणून दुसरं काय नाही. आणि या कीर्तन सेवेसाठी बहुश्रोते आलेले आहेत बाहेरगावरून. आमचे मालक असतील, सुरेशरावजी मालक असतील, पिंटू महाराज असतील, विशेषतः इकडून चिखलून आले आमचे प्रल्हादरावजी काळे असतील. केवढा हार आणला होता बघा त्यानं, ज्यानं लहान आणलंय त्यानं बघा त्याच्याकडे. अहो महाराजासारखा तर हार आणाव का नाही? बाटली बी केवढी ठेवली हो. विठाला विठाला जगद्गुरु तुकोबारायचा अभंग आहे, 4 चरणाचा आहे आणि भगवान परमात्म्याच्या नामाचं वर्णन करणार आहे. आपल्या वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. पहिल्या दिवशी भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं नाही तर नामाचं वर्णन व्हावं. दुसरा, तिसरा, चौथा, 5वा दिवस, 6वा दिवस स्वतंत्र आहे. 7व्या दिवशी भगवान परमात्म्याकडे मागणी करावी आणि 8व्या दिवशी चरित्र ते उच्चारावे केले देवे जे गोकुळी. आणि भगवान परमात्म्याचं गोकुळातलं चरित्र गुणगान करावं असं महाराज आपला दंडक. म्हणून आजचा पहिला दिवस आहे आणि आजच्या कीर्तनाचा एवढा काय ताण घ्यायचा, काहीच ताण घ्यायचा नाही. का ताण घ्यायचा नाही? तुमचा ताण आला की मी वाळून चाललो, दुसरं काही नाही. ताण घ्यायचाच नाही. कारण काय, पहिल्या दिवसाचं कीर्तन म्हणजे जुन्या काळात बघा ना, ते लाऊडस्पीकर नव्हते. मग काय करायचे, काही सूचना असली तर दौंडी द्यायची. हलकी नाही दौंडी, हलकी आरळच्या कुस्त्याला, मला का माहित नाही काय द्यायचे, दौंडी द्यायचे. आणि त्या आजचं कीर्तन म्हणजे दौंडीचं कीर्तन आहे. पहिल्या दिवसाचं कीर्तन म्हणजे पत्राळीचं कीर्तन आहे. पंगत बसल्यावर पहिल्यांदा सुरू काय येत आहे, काय वाढतात, पत्राळी वाढतात. आता उद्यापासून तुम्हाला नवीन नवीन पदार्थ खायला मिळतील. पण एक लक्षात घ्या, पत्राळी नसल्यावर हातात घेऊन खाणारे, हातात घेऊन कोण खातात? पत्राळी शिवाय अन्न खाता येत नाही. किती मोठा पदार्थ असू द्या पण पत्राळीवर घेऊनच खावा लागतो. म्हणून पत्राळी सुद्धा महत्वाची. विठला विठला महाराज सर्वांचं भरभरून प्रेम आणि त्या प्रेमाखातर महाराज आज पहिल्या दिवसाची सेवा माझ्याकडं सर्व ग्रामवासियांच्या वस्तीनं किंवा सर्व तरुण मंडळीच्या वस्तीनं आणि दत्तरावजी हरणे यांच्या वतीनं सगळ्या मंडळीच्या वतीनं ही आलेली आहे. आणि त्या सेवेसाठी जगद्गुरु तुकोबारायाचा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून भगवान परमात्म्याच्या नामाचं महत्व प्रतिपादन करतात. का तर असं वर्णन केलं ग्रंथामध्ये, भगवान परमात्म्याची प्राप्ती कलियुगामध्ये फार सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे. असं वर्णन आले, ध्यायन कृते यजंत्रेता द्वापारे परिचर्यनाम कलीनाम हरिकीर्तनो. सत्ययुगामध्ये कृत्ययुगामध्ये जर देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर काय करावं लागायचं? ध्यायन कृते, ध्यान करावं लागायचं. ध्यान. मला सांगा, कलियुगामध्ये ध्यान करणं शक्य आहे का? शक्य नाही महाराज. तुम्ही जर ध्यानाला बसले तर शेजाऱ्याचा टीव्ही चालू आहे, इकडून तिकडून गेले, पायापोटी लागले, टीव्ही बंद करा, त्यानं टीव्ही बंद केला तर रस्त्याने ट्रॅक्टर चालले उसाचे, सकाळी सकाळी त्याच्यावर गाणं लागलेलं. ध्यान करणं शक्य नाही. त्याचं एक कारण आहे, एक तर वातावरण शांत नाही. आणि ज्याला ध्यान करण्यासाठी, माणसाला ध्यान करण्यासाठी माणूस ध्यानावर लागत असते. कळते ना तुम्हाला? सध्या कोणीच कशावर नाही, म्हणून ध्यान करणं शक्य नाही. चला, त्याच्यानंतर महाराज यज्ञ सांगितला. यज्ञ करणं आता शक्य आहे का? हत्तीच्या सोंडीसारखं तूप सोडावं लागतंय म्हणून. हा, आता तूप म्हणलं तर लोक चूप म्हणते, म्हणून तूप टाकणं सुद्धा सोपं राहिलं नाही. यज्ञ सुद्धा आता करणं शक्य नाही. त्याच्यानंतर कृष्ण परमात्म्याचं द्वापार युग आलं आणि त्या द्वापारामध्ये परिचर्यामध्ये परमात्म्याची सेवा आणि पूजा करावी लागली. आता लोकांजवळ पूजा करायला वेळ नाही. लोक गाडीवर बसल्याच्या नंतर बुटासह देवाला हात जोडतात. इतका सुद्धा लोकांजवळ काय नाही, वेळ नाही. म्हणून परिचर्या सुद्धा नाही. देवाला माहित होतं कलियुगातले लोक आळशी निघणार आहेत, म्हणून भगवान परमात्म्याने कलियुगातल्या लोकांची व्यवस्था केली. आणि कलियुगामध्ये परमात्मा कशाने प्राप्त आहे? कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन, माझी करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन.
कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. कलियुगात काय करायचंय? देवाचं कीर्तन करायचे, म्हणजेच नामचिंतन करायचंय. आणि ते नामचिंतन तुम्ही केल्याच्या नंतर परमात्मा तुम्हाला प्राप्त होणार आहे. तुकोबा आहे, देवाचं नामचिंतन केल्याबरोबर देव प्राप्त होणार आहे. हो, ऐका ना, देवाचं नाव घेतल्याबरोबर देवाची प्राप्ती होते, पण देवाचं नाव घेतल्याच्या नंतर देवाचं स्वरूप आधी लक्षात यायला पाहिजे. का? नामचिंतन करत असताना त्याचं स्वरूप लक्षात यावं. आपण नामचिंतन करतो, देवाचं जप करतो, पण त्याचं स्वरूप आपण लक्षात घेत. बघा तुम्हाला हत्ती माहिती आहे का? तुम्हाला हत्ती 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 म्हणले की माझ्याकडे बघता का हो? हत्ती माहिती आहे तुम्हाला? हत्ती 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 म्हणल्याच्या नंतर तुमच्या लक्षात हत्तीच येतंय का कुत्रं येतंय का मांजर का डुक्कर का वाघ का सिंह? हत्ती. हत्ती म्हणल्याबरोबर तुमच्या लक्षात काय आले? सुपासारखे त्याचे कान आले ना. हत्ती नुसता उच्चार झाल्याबरोबर सुपासारखे कान, फुटबॉल पाईप सारखी वाकडं त्याची सोंड, भली मोठी शेपटी, लहान लहान गोटी सारखे डोळे, खांबासारखे पाय. नुसता हत्तीचा उच्चार केला तर हत्तीचे एवढे लक्षण लक्षात आले. देवाच्या नामाचा उच्चार केला की तसा देव लक्षात यावा लागतो, त्यावेळेला परमात्म्याची प्राप्ती होते. हा, आता काय काय माणसं म्हणले, दिवसातून माझे तर एवढे सोयरे धायरे, 1000 जणांना मी राम राम घालतो, 1000 वेळेला देवाचं नाव घेतो. काय म्हणतो? राम राम. काय म्हणले कबीर? ऐका ना, राम राम सब कुछ कही, ठक ठकुर और चोर, जिस राम से ध्रुव प्रहलाद तरे, ओ राम कुछ और. तो राम हा नाही महाराज, तो राम दुसरा आहे. आणि त्या रामाला कळून घेण्यासाठीच महाराज देवाचं नाव आहे विठला विठला. आणि तो परमात्मा कुठे आहे? तो परमात्मा कुठे आहे? तर तो परमात्मा इथंच आहे. शोधिसी मानवा रावळी मंदिरी, नांदतो देवा आपुल्या अंतरी. सर्व घटी राम देहा देही एका, सर्व घटी राम देहा देही एका, सर्व घटी राम देहा देही एका, सर्व घटी राम देहा देही एका. सूर्यप्रकाश सहस्ररश्मी, हरिमुख माना, हरिमुख माना, हरिमुख माना, हरिमुख माना. सूर्यप्रकाश सहस्ररश्मी, हरिमुख माना, हरिमुख माना, सर्वा घटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. ऐका ना, रमेश राहू द्या राहू द्या राहू द्या, आपलेच आहेत ते. तुम्हाला काय ताण? तुम्हाला काय ताण? किती ताण तुम्हाला? खरंच उगच काय कीर्तन ऐकायला आलेले माणसं मालक लय ताण असते. ढेरीची एवढी काऊन असत? तुम्हाला काय करायचं? उगत टूळ टूळ ढेरीकडेच बघायला. तुम्ही मला सांगा, तुम्हाला करायचंय काय? कीर्तन ऐकणाऱ्या माणसाला लय ताण, पटकाचा असा काऊन असेल? काय करायचं काय तुम्हाला? कोणता कारण असेल? आपलं ऐकायचं, उठून जायचं 10 वाजता. पण लय ताण, तुम्ही ताण घेऊ नका. विठला विठला. सर्वा घटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. ऐका ना, हे फक्त म्हणायचं आहे. मला सांगा, श्रीमंतीच्या गप्पा केल्याने खिशात 4-2 हजार येतील का? श्रीमंतीच्या गप्पा केल्याने खिशात 4-2 हजार येतील का? नाही येणार. त्याच्यासाठी काय करावं लागेल? काम करावं लागेल, धंदा करावा लागेल, चोऱ्या करावं लागतील, पुन्हा काय जे करायचं असेल प्राप्तीचे उपाय करावे लागतील. नुसत्या पैशाच्या गप्पा केल्यानं खरंय सर्वांच्या घटामध्ये राम आहे, पण त्या रामाला शोधण्यासाठी काय करावं लागतंय? असंच आपल्या गावासारखं गाव आहे, सुंदर प्रकारचा सप्ताह चालू आहे आणि एक माणूस कीर्तन ऐकायला आलं. आणि कीर्तन ऐकल्याच्या नंतर कीर्तनामध्ये महाराजानं एक प्रमाण सांगितलं, ते हेच होतं, सर्वा घटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. त्यानं एवढं महाराज प्रमाण लक्षात ठेवलं. आणि गावचा रस्ता पाऊलवाट होती. जुना काळ होता. जुन्या काळ सगळीकडे रस्ते नव्हते. फौजी का होते? तुम्हाला ताण यायला काय?
ते आमच्या घरचा मावला तुम्ही नका, या अंदर की बात आहे. जुना काळ होता आणि जुन्या काळात काय नव्हते, रस्ते नव्हते. आता बघा तुम्ही कोणीकडे जा, सगळ्या रोडाला सडका झाल्यात. आता बघा तुम्ही, काळ सुधारलाय. तुम्ही कोणीकडे जा, सगळ्या रोडाला सडका झाल्यात. जाच तुम्ही कोणीकडे बी, उठाच उठाच. रोडाला सडका होतात का? ती का गाय म्हैस वासर व्हायला? रोड सडक एकच एकच. पण तुम्हाला 10 वासर ऐकायचं, मला सांगायचंय दुसरं काही नाही. विठला विठला. पाऊल वाटाचा रस्ता आहे. शेजारच्या गावामध्ये कीर्तनाच्या महाराज मृदंगाचा टाळाचा आवाज ऐकला. जंगलाच्या पलीकडून एक गाव आहे आणि तिथल्या माणसाला एवढं छंद आहे, मृदंगाचा आवाज ऐकल्याबरोबर त्याला चैनच पडत नव्हती महाराज. कारण जे जातवान माणसं आहेत ना, मृदंगाचा टाळाचा आवाज ऐकला ना ते घरी झोपूच शकत नाही महाराज. उठला आणि निघाला. जुना काळ आहे, बॅटरी नाही, बॅटरीची व्यवस्था नाही. आणि निघाल्याच्या नंतर जंगलाचा रस्ता आहे, पाऊलवाटाचा रस्ता आहे. कसा बसा आल्याच्या नंतर कीर्तन ऐकलं आणि कीर्तनकारानं कीर्तनामध्ये सांगितलं, सर्वा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. त्यानं एवढंच लक्षात ठेवलं. कीर्तन संपलं, चहा पाणी घेतला आणि गावाकडे निघाला. पाऊल वाटानं ज्या वेळेला निघालाय, जंगलाच्या मधोमध आला तर त्याच जंगलाच्या वाटेवर एक वाघ मांडी घालून बसला होता. वाघानं याच्याकडे पाहिलं, यानं वाघाकडे पाहिलं. दोघाची नजर झाली. हे भिला नाही. याला महाराजाचं प्रमाण आठवलं, सर्वा घटी राम. काय मला सांगा ना, वाघामध्ये कोण आहे? राम आहे. माझ्यामध्ये कोण आहे? राम आहे. यानं विचार केला, राम रामाला कसा खाईल? राम रामाला खाईल का? राम रामाला खाणार नाही, राम रावणाला खाईल. भिलच नाही. 4 पावलं पुढे पटाकले. वाघाला संशय आला, मी वाघ आहे का नाही? काय संशय आलाय? वाघाला संशय आलाय, मी वाघ आहे का नाही? मला पाहून हा भीत नाही. लगेच त्याने मिशाला हात लावला. दिसल्या मिशा वाघासारख्या, नख पाहिले, नख वाघासारखे, ते केस पाहिले, चट्टेपट्टे पाहिले, सगळं वाघासारखे, तरी भीत नाही. यानं 4 पावलं पुढे टाकले आणि वाघानं डरकाळी फोडली. ऐका ना, वाघानं डरकाळी फोडली की कोणाची ना कोणाची तरी नरडी फुटली. कुत्रे भुकले तरी ताण घ्यायचा. कारण आता तरी एवढे डुप्लिकेट कुत्रे आहेत, तुम्हाला काय सांगावं. या 4 वर्षात पाहिलं तुम्ही कुत्रं डसलेलं कोणाला? ऐकलं तुम्ही? ऐकलं का? नुसते भुकणारे कुत्रे चालणाऱ्या तर एवढे, गाडी दिसल्या तर एवढे भुकतात, त्याला मोटरसायकल नाही, नीली उडून फायनान्स वाल्यान त्याची. भुकणारे कुत्रे. मग वाघाला संशयाला मी वाघ आहे का नाही? भीत नाही हा. कारण कुत्र्याला भ्यायचं काय कारण नाही. आणि तुम्हाला सांगू का, आता उतरल्या गाडीतून तुमच्या गावातलं कुत्रं मला भुकलं, मी काय भेणार आहे का त्याला? मला खाऊन किती खाईन? 92 किलो आहे आपल्याकडे. किती खाणार आहे? पाव किलो, अर्धा किलो. काय होणार आहे मला त्यानं? काय होणार आहे? मी भेलोच नाही त्याला. ते जवळ चाल मारत भुंकत त्यानं भलं मोठं तोंड वाचलं. मग मी काय केलं, चप्पल सगळं त्याच्या तोंडात पाय घातला. काय दस कशाचं डसतंय? पायाला चोंब भाळलं त्यानं. नुसते भुकणारे कुत्रे. विठाला लगेच वाघानं पाहिलं, महाराज आवाज ठोकला आणि ठोकल्याबरोबर मात्र हे घाबरलं. का? वाघाची डरकाळी म्हणजे काय करतो, थरकाप सोडून देतो. आणि मग यानं विचार केला, आता मला कोण वाचवणार आहे? देवाचा भक्त होता महाराज. आणि मग त्यानं लगेच सुरू केलं. काय म्हणू लागलाय का ना, जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर, राम दूत अतुलित बल धामा, अंजनी पवन सुत नाम, महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी. हनुमान चालीसा म्हणायले. वाघ नुसतं त्याच्याकडे पाहलाय की हनुमान चालीसा म्हणायली. वाघानं डाव्या हातानं पाण्याचा ग्लास उचलला, उजव्या हातावर थोडं पाणी घेतलं, त्याच्या अंगावून असं फिरवलं. वाघ म्हणला तू हनुमान चालीसा म्हणून. वाघानं मग सुरू केलं, वदनी कवळ घेता. आता खायचं होतं ना याला खायचं होतं. आता मला सांग, असा सर्व घटी राम असतंय का? असा सर्व घटी राम नाही. तर तो कसा आहे ते शोधावं लागतंय. आणि तो कुठं आहे? तर तो इथंच आहे. पण काय झाले, तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलासी. तो आपल्याला का कळत नाही, त्याचं कारण आहे का? विठला
मकर संक्रांतीचा दिवस आहे. मकर संक्रांतीचा आता झाला ना मकर संक्रांत. संक्रांत होती का नाही? याच्यावर होती, तुमच्यावर नव्हती. हा याच्यावर मायावर बी येऊन गेली 2 ग्रामला. संक्रांत आली ना, नवरा रावण दिसते. 1 ग्राम जीवाला आराम आणावंच लागते ना महाराज, काय करता, नाही इलाज आहे. चला मकर संक्रांतीचा दिवस आहे. गरीबाचं घर आहे. एवढं गरीब आहे महाराज, काही काम धंदा करत नव्हतं. बायको लोकांची मोलमजुरी करायची आणि याला व्यसन होतं महाराज दारूचं. यानं काहीच करायचं नाही. बाईनं मोलमजुरी करायची, तिच्या पैशावर यानं जगायचं. 2 लेकरं पोटाला होते, बाईने त्यालाही जगवायचंय. आणि एक दिवस बाई उद्याच्याला मकर संक्रांत सण आहे म्हणून शेजारच्या घरी गेली. आणि शेजारचं घर श्रीमंत होतं. गेल्याबरोबर तिनं शेजारीला हात जोडले, म्हणली पाटलीन बाई, उद्या सुवासनीचा सण आहे, मकर संक्रांतीचा सण आहे, तुम्हाला हात जोडते. घरामध्ये अन्नाचा कण नाही, लेकरं इकडे तिकडे लोकांच्या तोंडाकडे पाहतील. थोडं जर तुम्ही मला काही खायला दिलं अन्न धान्य तर बरं होईल. बाई दयाळू होती. तिनं काय केलं, 2 पायल्या गहू घेतले, 20 किलो गहू घेतले आणि हिला देऊन टाकले. हिने 20 किलो गहू घेतले, आणल्याच्या नंतर बाजूवर अंगणामध्ये वाळू घातले. आणि वाळू घातल्याच्या नंतर तिचे मालक बाजूच्याच बाजूवर झोपले होते. गाडी फुल होती त्याची, टँक फुल होता, फुलच होता टँक. बाई म्हणली, मालक मी लोकांच्या मोलमजुरीला चालले, कामाला चालले. मग अंगणामध्ये गहू वाळू घातलेत, एखादं कुत्रं येईल, मांजर येईल, जरा लक्ष ठेवा. बाई शेतात लोकांच्या कामाला निघून गेली. मग याची गाडी रिझर्व लागली. माहिती आहे ना, रिझर्व लागल्यावर गाडी कशी करते, हे बी असं करतंय. रिझर्व तुम्हाला रिझर्व माहित नाही? रिझर्व माहित नाही? रस्त्याच्या कडेला गाडी उभी करायची, चिप्सचा पुडा घ्यायचा, नाही चिप्स भेटला तर रिंग घ्यायचा, नाही तर मिठाची पुडी तर आहेच. पाणी पाऊच माहित आहे, प्लास्टिक गिलास, सगळं माहित आहे. रोडच्या गावाला सगळंच माहित असतं. विठ्ठला विठ्ठला. लगेच त्याची गाडी रिझर्व लागली. उठल्याच्या नंतर पाहिलं तर बाजूवर गहू वाळू घातलेले. त्याच्यातले 10-1 किलो घेतले धोत्राच्या घोळामध्ये. गेला किराणा दुकानावर, गहू विकले. पुन्हा पंपावर गेला, पुन्हा गाडी लोड केली, पुन्हा घरी आला आणि पुन्हा बाजीवर उघडा पडला. संध्याकाळी बायको घरी आली आणि आल्याच्या नंतर बाईनं पाहिलं तर गव्हाचा पत्ता नव्हता. बाई म्हणली, मालक याच्यातले गहू काय झाले? त्यामुळे कोणते गहू असं म्हणते ना. मी का पेलेला आहे का? मला सांगा, तुम्ही कवा मेले का? कोणीतरी मेले का कवा? पण मरतंय म्हणून माहित आहे का नाही? तसं मला पेलेला माणूस असं करतं हे माहित आहे. दुसरं काय ते का म्हणे, कोणते गहू? मालक तुमच्या समोरच वाळू घातले होते ना. हो. ते मला गहू कुठून आणले होते? ती म्हणली, पाटलाच्या इथून आणले होते. कशाला गेलती पाटलाच्या इथं? म्हणली, हळदी कुंकाला गेलते. मला कुंकू कोणामुळे? ती म्हणली, तुमच्यामुळेच आहे. मग गहू कोणामुळे आहे? ती म्हणली, तुमच्याच. मग इकले कोण? गपच बसली. इतके पेणारे हुशार. पॉइंट मध्ये घेते मला, पॉइंट टू पॉइंट. 4-4 एकर गेले पॉइंट टू पॉइंट. लेट्स पॉइंटेड नोट. विठ्ठला विठ्ठला. चला ऐका, बाईची शोभा कुंकामुळं. मग माणसाची शोभा कशामुळं? बाईमुळं. ऐका ना, बाईला आपल्या नावचं काय? कुंकू आहे. तुम्हाला तिच्या नावचं काय? बांधत आहे का काय गळ्यात? ऐका ना, बाईची शोभा कुंकवामुळं, माणसाची शोभा कशामुळं? नाथाने सांगितलं महाराज, चैतन्याची शोभा शोभात से, चैतन्याची शोभत से, चैतन्याची शोभा शोभत से, चैतन्याची शोभा. एका जनार्दनी एकपणे चैतन्याची शोभा शोभत से, चैतन्याची शोभा शोभत चैतन्याची शोभा शोभत से. एका जनार्दनी एकपणे
एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभतसे. अहो त्या स्त्रीची शोभा कुंकामुळे आणि पुरुषाची शोभा त्या चैतन्यामुळे. मला चैतन्याची शोभा शोभतसे. आणि तो चैतन्य म्हणजे यातला राम आहे. तो चैतन्य म्हणजे याच्यातला राम आहे. आणि त्या रामाचं आपल्याला काय घ्यायचंय, नाव घ्यायचंय. तुकोबाराय बोलतात अभंगाच्या भवरोग संचित क्रियमान भोग. तुकोबाराय देवाचं नाव घ्यायचं खरंय, पण मला एक सांगा ना, आपल्या हिंदू धर्माचा काही एक देव आहे का हो? किती देव आहेत? 33 कोटी. हा 33 कोटी देव आहेत. मग कोण्या देवाचं नाव घ्यायचं? ऐका ना, एकाच देवाचं नाव घ्यायचं महाराज, त्याचं नाव आहे विठोबा. एक गावे आम्ही विठोबाचे नाम. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, अनेकाचे काम नाही थे. काय एका देवाचं नाव घ्यायचे महाराज आपल्याला. तो पंढरीचा पांडुरंग विठला विठला. ते नामचिंतन काय घ्यायचं तर त्याचं एकच कारण आहे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कलियुगामध्ये
परमात्म्याच्या प्राप्तीचं ते साधन आहे. म्हणून काय करायचं आपण, ते देवाचं नाव घ्यायचंय. कोण्या देवाचं? पांडुरंगाचं नाव घ्यायचंय. माऊली ज्ञानेश्वरानं अनेक ग्रंथ संपदा, अनेक ग्रंथ साहित्य निर्माण केलं आणि त्यामध्ये ग्रंथ आहे छोटे खाणी, त्याचं नाव आहे हरिपाठ. हरिपाठ. मला तरी असं वाटतंय मंडपात जे बसलाय, मंडपात जे बसलाय त्याला हरिपाठ पाठ नाही किंवा माहीत नाही असा माणूस मंडपात नसेलच असं मी धरतो. धरू ना? हा, हरिपाठ सगळ्याला माहिती आहे ना? इकडं तर सगळ्याला माहिती आहे. आताच मी ऐकून आलो, आमच्या घरीच आमचीच बायको म्हणू लागली, हो भजे खा त्वरित भावनायुक्त. फक्त कलहीन तेल नव्हतं, दुसरं काही नाही, बाकी सगळंच होतं. हा, हरिपाठ मला तरी वाटतंय आपल्या सगळ्याला काय ते माहीतच आहे. बघा, हरिपाठाचा मुख्य विषय देवाचं नाव. देवाचं नाव. माऊली काय म्हणतात ध्रुवपदामध्ये? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. काय म्हणतात म्हणा माऊली? काय म्हणतात? हरी म्हणा. मला सांगा, आपण हरी म्हणतो का हरिपाठ? बरेंत बी ते हरभरे डबलचे काय म्हणा, मुखानं काय म्हणा? माऊली म्हणतात, मी नाही म्हणत. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पण आपण हरी म्हणत नाही, आपण काय म्हणतो? हरिपाठ म्हणतो. हरिपाठ म्हणू नये असं मला म्हणायचं. हरिपाठ म्हणणं गरजेचं आहे, पण हरिपाठ कोण म्हणायचं आहे आणि कुठपर्यंत म्हणायचं आहे? हरिपाठ हे परमात्म्याच्या प्राप्तीचं साधन आहे. काय साधन आहे? साधनाला साध्य समजून जर साधनामध्ये गुंतून राहिलात तर साध्य प्राप्त होणार. मी नेहमी सांगत असतो, ऐका, साधन म्हणजे काय आणि साध्य म्हणजे काय. आरळमधला माणूस वसमतला निघालाय, वसमतला, आणि त्याला वसमतला जायला एसटी बस हे साधन आहे. बसला बसमध्ये, गेली गाडी वसमतला, कंडक्टरनं घंटी वाजवली, म्हणला उतरा. वसमत आली, ते म्हणला उतरायचं नाही. गाडी परभणीला चालली, ते म्हणला परभणीचं तिकीट द्या. त्यानं घेतलं परभणीचं तिकीट. गाडी परभणीला गेली, म्हणले आता तरी उतरा. ते म्हणला उतरत नाही. म्हणला गाडी वसमतात चालली, द्या वसमतचं तिकीट. घेतलं वसमतचं तिकीट. गाडी पुन्हा वसमतला गेली, उतरा. ते म्हणला उतरत नाही. गाडी परभणी वसमत, परभणी वसमत. ते एसटीतून खाली उतरलं नाही. टिकटामध्ये 1.25 एकर रान गेलं. किती? मला सांगा, कंडक्टरचं काय गेलं? तुम्ही उतरले, आता मला सांगा, वसमतला जायचं साधन काय? बस आहे. मग वसमत आल्या उतराव का बसूनच राहावं? हा, आणि साधनाचा उपयोग साधनाच्या हिशोबाने करावा लागतो. दुसरं माणूस एसटीत बसलो, त्याच्या साडणीच्या मुलीचं लग्न आहे 12:30चं, आणि त्याला 12:15 आरळमध्येच वाजले. मग आता लग्नाला उशीर मिळणार नाही म्हणून त्यानं काय केलं? एसटीत बसल्या बसल्या वर ठेवलेल्या दोन्ही पिशव्या काढल्या, दोन्ही हातात घेतल्या आणि एसटीतच पळवू लागलं. काय करू लागलं? एसटीतच पळवू लागलं. कंडक्टर म्हणला, काय गोळ्या संपल्या का तुमच्या? हो. ते म्हणला तसं काही नाही. मग एसटीत का पळता? ते म्हणला मला लवकर जायचंय. मला सांगा, एसटीत किती फळाला तर एसटीच्या पुढे जाणार आहे का? साधनाचा उपयोग साध्यापर्यंत, आणि साधनाचा उपयोग साधन म्हणूनच करावा लागतो. मग हरिपाठ परमात्म्याच्या प्राप्तीचं काय साधन आहे? मला सांगा, मर्यापर्यंत आपण हरिपाठच म्हणायचा का? मग नाही महाराज. जुना काळ आठवण, जुन्या काळामध्ये लहान लहान मुलीचे लग्न व्हायचे. जुन्या काळात याच्यात असतील बी काही नवरदेव. हा, कोण कोण आहे? हात वरी करू नका, पाय वरी करा तुम्ही. हा, लहान वयामध्ये होत होते लग्न, आणि म्हणून बरं होतं. आता लय अवघड झालं, लयच अवघड झालंय. ते ड्रायव्हरचे नियम निघालेत का तसे नवरदेवाचे नियम निघालेत. हा, कारण काय, तुम्हाला जुना काळ आहे ना, जुना काळ नवरदेवासाठी एवढा चांगला होता ना मालक. एवढे आडमुठ होते ते लोक. इकडलं नाही, आमच्या इकडचं आहे, आणि तुम्ही आमच्या इकडचेच आहे. हा, एवढे आडमुठ मी पाहिले. लहान होतो मी, ते नवरदेव आहो तर शेवंतीला रुसला, नाही लग्न करायचं, नाही लग्न. अहो भिकार चोट होतं ते. गावातला श्रीमंत 200 एकरवाला धनी आला आणि त्याचे पाय धरायला, आणि काय म्हणते नवरदेव, जावई बापू एवढी वेळा का 5 ग्राम मी देतो. एवढे आडमुठ नवरदेव, एवढे जुन्या काळातले. आताचे किती माणुसकीचे आहेत माझे मित्र, बघा तुम्ही. नुसता ठेपा येऊ द्या.
होय महाराज मग कुठे आहे? आता मी तर तसंच घुमितो लय जाणार. कशाचा ठेपा आला आणि कशाचं काय आलं एवढं माझ्या मागं मोहळ असतंय ना. तुमच्या अवघं सांगितलं तुमच्या गावात 10-5 तुमच्या गावात ते लागत होते मागं. हा लय आडमुठ कंपनी जुन्या काळातली. आताचे माझे मित्र एवढ्या माणुसकीचे आहेत. काळी असली तरी होच म्हणायले, गोरी असल्यावर तर म्हणायचं उजळले भाग्य आता. बुटकी असली तरी काहीच घोर नाही, खंबा असली तरी होच, उदबत्ती असली तरी होत, डबो रोटी असली तरी. का त्याला माहित आहे एकदा बोर्डावरची केस गेली पुन्हा साधी पुकार सुद्धा नाही. कालच्या का पोराचा बाप मला म्हणे 4 ठेपेत. मला गावाचं नाव सांग, गावाचं नाव सांग. हा कसं सांगू? हा जुन्या काळात सौदे चोरून करीत होते, आता सोयरिकी चोरून करावं लागायला. आमच्या मित्राची कालच्या का सोयरीक झाली आणि ते मला मे महिन्यात लग्न. म्हणलं येडाय का राजा, येडाय का राजा, काही काही गोष्टी नगदीच करावं लागतात. मतदानाचे पैसे निकाल लागल्यावर कोण द्याले, कोण द्याले? फारकतीचे पैसे एकदा कोर्टात जिंकल्या कोण द्यायले, कोण द्यायले? तसं आताचे लग्न निघालेत, सोयरीक झाली. काय म्हणते ते हिंदीमध्ये मन आहे बघा एक. हा सगळं माहित आहे तुम्हाला. रंगलेले माणसं चांगले. विठाला विठाला म्हणून परमात्म्याचं नामचिंतन काय साधन आहे आणि देव कोण आहे? साध्य. चला आता बारकाईन जर चिंतन असं लक्षात घ्या. साधन साधनापर्यंत पोहोचण्यासाठी आहे, साध्यापर्यंत. साध्य आपला देव आहे, हरिपाठ आपलं साधन आहे. जुन्या काळात लहान लहान मुलीचे लग्न व्हायचे आणि मग तिला सोडायला तिचे आजोबा जायचे, नाहीतर चुलते जायचे. गेल्याच्या नंतर ज्या वेळेला तिला तिच्या सासरी सोडायचे आणि ती नवरी काय करायची, लहान असल्या कारणानं त्याच्या मागे लागायची. मागे लागल्याच्या नंतर ती काय म्हणायची, बाबा मी नाही राहू शकत, मला येऊ द्या ना तुमच्या बरोबर, मला येऊ द्या ना तुमच्या बरोबर. चुलता असल नाहीतर आजोबा असल, खळकण डोळ्यामध्ये पाणी यायचं आणि त्यानं सांगायचं, बाई तुला आता माझ्या बरोबर येता येणार नाही. का? आता तुझं कायमचं घर ये. आता तुला माझं हे घर नाही तर तुझं कायमचं घर आहे. आणि ती मारत पायालाच मिठी मारायची, कशी बशी तिची मिठी सोडवायची आणि आजोबांना सांगायचं, बाई चिंता करू नको, तुला मी उद्या न्यायला येतो, तुला मी उद्या न्यायला येतो. मग यानं काय करायचं, उद्या म्हणून 8 दिवसाला तिला भेटायला जायचं. मग 8 दिवसाला गेलं की पुन्हा ती त्याच्या मागे लागायची. यानं म्हणायचं 15 दिवसाला येतो. मग महिन्याला जायचा, ती महिन्याला पुन्हा मागे लागायची. हे 2 महिन्याला जायचा, ती 2 महिन्याला पुन्हा मागे लागायची. दमालागडे 4 महिन्याला पुन्हा मागे लागायची. ती 80 वर्षाची मथारी झाली तरी मागच लागू लागली. तिच्या चुलत्याने ट्रॅक्टरभर लाकडच नेले. आता माग लागली की लाकडावर टाकायचं तिला. ऐका ना, अहो जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत माग लागली ठीक आहे. आता मरायला झाली ना, टेकली ना, तू पांढरे केस झाले ना, पाहुण्याला फोनच करायचं बाकी आहे ना, तरी माग लागती. तिला येडी म्हणाव कशी आणि. हा तसं परमात्मा प्राप्तीचं साधन काय? हरिपाठ आहे. पण आपण काय करतो, साधनाला साध्य समजतो आणि हरिपाठामध्ये गुंतून राहतो. विठाला विठाला पाटील ट्रबल द्या बरं थोडं, याला द्या, मला देऊ नका, कारण ट्रबल म्हणजे त्रास. विठाला विठाला तसं हरिपाठ साधन आहे का ना. मग काय म्हणायचं, आपण हरिपाठ म्हणायचा नाही असं नाही, म्हणायचंय पण कुठपर्यंत, त्याच्या नामाची गोडी लागेपर्यंत, साधनाला साधन समजून साध्यापर्यंत. पण काय होतं माहितीये का, काय काय वेळेला साधनाचा उपयोग माणसाला कळत नाही, कळतच नाही आणि माणूस त्याच्यामध्येच गुंतून राहतो. हे गाव होतं आणि त्या गावामध्ये एक श्रीमंत माणूस होता. 50 खेड्यात त्याच्यासारखा श्रीमंत कोणी नाही आणि त्याच्याकडे धंदा होता शावकारीचा. शावकारीचा सगळ्या आजूबाजूच्या गावाला त्याचे व्याजानं पैसे होते. तुमच्याकडे किती नाही? 5 नाही, बरं 5 म्हणलं चांगलं आहे. 10 घे जाऊ नका, कोणाचे दे जाऊ नका, कोणी देणार असलं तर. 10 वाला वापसच देत नाही. आणि त्यानं सगळ्या महाराज 5-50 खेड्यात वाटप होतं. आणि एक दिवस देवाच्या दर्शनाला गेला आणि देवाच्या दर्शनाला गेल्याच्या नंतर मारुतीच्या पाराच्या बाजूला शाळा होती आणि शाळेमध्ये कशाची तरी आरडाओरड सुरू होती. या श्रीमंत शावकारानं ऐकलं. पण तुम्हाला सांगू का, जिथं लक्ष्मी आहे तिथं सरस्वती नाही.